नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुमच्यासाठी मी रोज हा नवीन संदेश देत असतो। वातावरणामध्ये जो काही बदल होत आहे, वातावरणामध्ये पाऊस कधी पडेल, कुठे पडेल आणि किती प्रमाणात पडेल, हा जो काही मी रोज तुम्हाला संदेश देत असतो, तुम्ही त्यासाठी तत्पर राहा। मी तुम्हाला आज सुद्धा संदेश देत आहे। जो काही नागपूर साईडचा जो काही एरिया, या ठिकाणी चार जो काही तारीख आहे, या ठिकाणी नागपूर जो काही विदर्भ आहे, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच दुपारनंतर, याच तारखेला दुपारनंतर मध्य महाराष्ट्र जो काय आहे या ठिकाणी, तसेच जो काही जालना उत्तर महाराष्ट्राचा एरिया आहे, मराठवाड्याचा एरिया, या ठिकाणी सुद्धा पाऊस पडणार आहे। कारण की जो काही मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। हाच पट्टा महाराष्ट्रावर सुद्धा सरकण्याची शक्यता आहे। यामुळे महाराष्ट्रामधील जे काही जिल्हे आहेत, पुढील प्रमाणे त्यांची मी नावं सांगणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याची तुम्ही नावे तुम्ही लक्षात घ्या। जो काही जालना जिल्हा आहे, या जालना जिल्ह्यामधील जालना, जळगाव, अकोला, लोणार, जो काही मालेगाव, बीड, लातूर हे जिल्हे आहेत, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। कारण या एरियामध्ये जो काही चाळीसगाव, मेहुंबारे, साई गव्हाण, जो काही अंबाला, कन्नड, हंतूर, जो काही पेशावर, विरामगोम, फुलंब्री, एलोरा गुफाये, देवगाव, छत्रपती संभाजीनगर, जो काही शेंद्रा MIDC, फुलंब्री जो एरिया आहे, या ठिकाणी जो काही दहाबाडी, बहाननपूर, हंसाबाद, भोकरन, जो काही समर्थनगर, विरंगाम, सिल्लोड, अनवा, अजंठा हा एरिया आहे। या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे। जो काही बुलढाणा, चिखली, मोटाळा, मलकापूर, या ठिकाणी वरचे जे काही जळगाव, जामोड, हा खामगाव, जो काही मेहकर, लोणार, हा सुद्धा जो काही विदर्भातील एरिया आहे, या ठिकाणी सुद्धा या दिवशी दुपारनंतर पाऊस पडू शकतो। तसेच जो काही बीड साईडचा एरिया आहे, पैठण, माजलगाव, पारली, केज, तसेच जो काही लातूर, अहमदपूर हा सुद्धा एरिया आहे, या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण तसेच पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे। याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। 4 तारखेला दुपारनंतर मध्य महाराष्ट्र आणि जो काही उत्तर महाराष्ट्र, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, जालना हे काही जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर हा काही मराठवाड्याचा सुद्धा भाग आहे, मध्य महाराष्ट्र आणि जो काही उत्तर महाराष्ट्र आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता जी काही त्यांची नावे सांगितलेली आहेत, या ठिकाणी पाऊस पडू शकतो। याची सर्व शेतकऱ्यांनी दखल घ्यायची। आपण तसेच पाहू शकता, जो काही कोकण एरिया आहे, या तर ठिकाणी कायमस्वरूपी जो काही सरीवर सरी पडण्याचा जो काही प्रकार आहे, हा तर काही बंद होणार नाही। कारण या ठिकाणी रोजच जो काही ढगाळ वातावरण, तसेच जो काही इकडचे वातावरण जे काही आर्द्रतायुक्त असते, यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती रोजच पाहायला आपल्याला मिळते आहे। परंतु जो काही उर्वरित महाराष्ट्र या ठिकाणी कोरडा आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु जो काही कमी दाबाचा पट्टा आपल्याला तयार झालेला आहे, हा पट्टा कधी कुठे सरकेल याची काही शक्यता नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपली कामे लवकर आटोपून घ्यायची आहेत, याची सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।